उद्धव ठाकरेंचा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये बीड आणि परभणीचा दौरा 2 किंवा 3 जानेवारीला उद्धव ठाकरे परभणी आणि बीडमध्ये जाऊन सूर्यवंशी आणि देशमुख कुटुंबाची घेणार भेट। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उद्या नाशिकच्या दौऱ्यावर। कांदा उत्पादक संघटना उद्या केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना भेटून निवेदन देण्याच्या तयारीत। मोहिनी वाघ यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी। लष्कर कोर्टाने 30 डिसेंबरपर्यंत सुनावली कोठडी। मोहिनी वाघ यांनी अपती सतीश वाघ यांच्या हत्येची दिली होती सुपारी। अंजली दमानिया यांच्याकडून आणखीन एक व्हिडिओ ट्विट। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा एकत्र प्रवासाचा व्हिडिओ पोस्ट। धनंजय मुंडेंच्या हातामध्ये पिस्तूल असल्याची दमानियांची पोस्ट। हिंगोलीमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती हडप करणारा मुख्याध्यापक निलंबित। 4 वर्षात 6,38,000 रुपयांचा पहार केल्याचा आरोप। सांगलीच्या कवठे महांकाळमध्ये थरकाप उडवणारा अपघात। महामार्गावर एका व्यक्तीला अज्ञात वाहनाची धडक। तब्बल 50 मीटर मृतदेह फरफटत नेला। लोणावळ्याच्या लोहगड परिसरामध्ये अल्पवयीन चिमुरडीवर पोलीस शिपायानंच केला अत्याचार। पुणे ग्रामीण पोलीस दलातील रक्षकच बनला भक्षक। भंडारा शासकीय नर्सिंग कॉलेजच्या मुलींना पास करून देण्यासाठी प्राध्यापकानं केली शरीर सुखाची मागणी। विद्यार्थिनीच्या पालकांनी प्राध्यापकाला दिला चोप। भंडारा पोलिसांनी आरोपी प्राध्यापकाला केली अटक। नाशिक मनपा आयुक्तपदी राहुल कर्डिलेंची नियुक्ती रद्द। NMRDAच्या आयुक्त मनीषा खत्री मनपा नाशिकच्या आयुक्तपदी। कर्डिलेंच्या नियुक्तीवरून महाजन नाराज असल्याची होती चर्चा। मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या बामणी ते पुसद महामार्गाचं काम रखडलं। रस्त्यावरील धुळीमुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये अतिक्रमणावर कारवाई दरम्यान हाणामारीमध्ये पालिकेचे 3 कर्मचारी जखमी। महापालिकेच्या कारवाईला बजरंग दलाचा विरोध। कल्याणच्या अत्याचार प्रकरणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा मोर्चा। अत्याचार करणाऱ्या आरोपीवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी। तर मनोरुग्णाचा दाखला देणाऱ्या डॉक्टरांवर देखील कारवाईची मागणी। राजस्थानच्या जोधपूरमध्ये बजरंग दलाच्या सदस्यांचा शाळेत हंगामा। शाळेत प्रवेश करत ख्रिसमस कार्निवलची तोडफोड। रामाची स्तुती करणारी गाणी वाजवत कार्यक्रमाचा घेतला ताबा। मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये झोमॅटो डिलिव्हरी रायडरला सांताक्लॉज पोशाख काढायला लावला। हिंदू जागरण मंचच्या सदस्यांनी पोशाख काढायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल। मालाडच्या मालवणी परिसराला अंमली पदार्थांचा विळखा। ड्रग्ज खरेदी विक्री वाढत असल्याचा स्थानिकांचा आरोप। तर 8 दिवसात कारवाई झाली नाही तर उपोषणाचा इशारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।